नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अनिल अंबानीजीच्या कंपनी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड बद्दल बोलणार आहोत. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीचा फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चा कन्सॉलिडेटेड नंबर बघणार आहोत आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने कोणत्या बिझनेसमधून किती कोटी रुपयांचा रेव्हेन्यू जनरेट केला आहे ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीमध्ये मार्च 2025 नुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 16.50%, एफ आय एसची होल्डिंग आहे 11.35%, डी आय एसची होल्डिंग आहे 1.36% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 70.66%. आणि मित्रांनो, एक जबरदस्त पॉझिटिव्ह अपडेट असा की रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडमध्ये मार्च 2025 या क्वार्टरमध्ये एफ आय एसने आपली होल्डिंग जबरदस्तपणे इन्क्रीज केली आहे. 9%ने इन्क्रीज होल्डिंग केली आहे आणि आता होल्डिंग आहे एफ आय एसची या कंपनीमध्ये 11.35%. म्हणजे या कंपनीमध्ये एफ आय एसने आपली होल्डिंग 2% पेक्षाही जास्तीने इन्क्रीज केली आहे. तर मित्रांनो, आपण बघणार आहोत रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चे कन्सॉलिडेटेड नंबर. आणि मित्रांनो, सगळेचे सगळे नंबर कोटीमध्ये दिलेले आहे. आणि मित्रांनो, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2024च्या क्वार्टर 4चा, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 3चा आणि हा कॉलम आहे लेटेस्ट फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चा. तर सगळ्यात पहिले बघूया रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचा इन्कम फ्रॉम ऑपरेशनबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा इन्कम फ्रॉम ऑपरेशन इयर ऑन इयर बेसिसवर 4,685 कोटी रुपयांनी घसरून आता आला आहे 4,108 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा इन्कम फ्रॉम ऑपरेशन क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 5,032 कोटी रुपयांनी घसरून आता आला आहे 4,108 कोटी रुपये. चला आता बोलूया रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या टोटल इन्कमबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा टोटल इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर 4,783 कोटी रुपयांनी घसरून आता आला आहे 4,268 कोटी रुपये. आणि या कंपनीचा टोटल इन्कम क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 5,129 कोटी रुपयांनी घसरून आता आला आहे 4,268 कोटी रुपये. चला आता बोलूया रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या टोटल एक्सपेन्सेसबद्दल, म्हणजे खर्चबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा टोटल एक्सपेन्सेस इयर ऑन इयर बेसिसवर 5,286 कोटी रुपयांनी घसरून आता आला आहे 4,827 कोटी रुपये. आणि या कंपनीचा टोटल एक्सपेन्सेस क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 4,963 कोटी रुपयांनी घसरून आता आला आहे 4,827 कोटी रुपये. चला आता बोलूया रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या प्रॉफिट बिफोर टॅक्सबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर 15 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 8,229 कोटी रुपये. आणि मित्रांनो, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचा प्रॉफिट बिफोर टॅक्स एका क्वार्टर पहिले म्हणजे मागल्या क्वार्टरमध्ये लॉसमध्ये होता 3,194 कोटी रुपयाचा, जो आता आला आहे 8,229 कोटी रुपयाच्या प्रॉफिटमध्ये. आणि मित्रांनो, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचा नेट प्रॉफिट फॉर द पिरियड इयर ऑन इयर बेसिसवर 220 कोटी रुपयाच्या लॉसमधून आता आला आहे 4,387 कोटी रुपयाच्या प्रॉफिटमध्ये. आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 3,298 कोटी रुपयाच्या लॉसमधून आता आला आहे 4,387 कोटी रुपयाच्या प्रॉफिटमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला एक प्रश्न आला असेल की याचा रेव्हेन्यू तर क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर आणि इयर ऑन इयर बेसिसवर बोथ केसमध्ये डिक्रीज झाला आहे, परंतु याचा नेट प्रॉफिट का बरं इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर इन्क्रीज झाला आहे?
आणि मित्रांनो याचा फक्त नेट प्रॉफिटच नाही तर प्रॉफिट बिफोर टॅक्ससुद्धा इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर इन्क्रीज झाला आहे. आणि मित्रांनो याच्या मागचे कारण आहे रेग्युलेटरी इन्कम किंवा एक्सपेन्सेस. तो ॲड झाला आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर फोरमध्ये 8,274 कोटी रुपयाचा. आणि मित्रांनो हाच कारण आहे की रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचा प्रॉफिट बिफोर टॅक्स आणि नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर आणि इयर ऑन इयर बेसिसवर बोथ केसमध्ये जबरदस्तपणे इन्क्रीज झाला आहे. चला आता बोलूया रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या EPS बद्दल, म्हणजे अर्निंग्स पर इक्विटी शेअर बद्दल. आणि मित्रांनो हा जो EPS असतो हा नाही लाखमध्ये असतो, नाही मिलियनमध्ये असतो, नाही कोटीमध्ये असतो. EPS फक्त आणि फक्त रुपीजमध्ये असतो. तर मित्रांनो 1 वर्षाआधी या कंपनीचा EPS होता 5.22 रुपीजच्या नेगेटिव्हमध्ये, जो आता आला आहे 110.75 रुपीज पॉझिटिव्हमध्ये. आणि या कंपनीचा EPS मागल्या क्वार्टरमध्ये होता 83.26 नेगेटिव्हमध्ये, जो आता आला आहे 110.75 पॉझिटिव्हमध्ये. चला आता बोलूया रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने कोणत्या बिझनेसमधून किती इन्कम जनरेट केला आहे. आणि मित्रांनो या इन्कममध्ये रेग्युलेटरी इन्कम किंवा एक्सपेन्सेससुद्धा इन्क्लूड आहे. तर मित्रांनो रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने पॉवर बिझनेसमधून फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर फोरमध्ये रेव्हेन्यू जनरेट केला आहे 11,842 कोटी रुपयाचा, जो इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर बोथ केसमध्ये इन्क्रीज झाला आहे. तसेच रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने इंजिनिअरिंग अँड कन्स्ट्रक्शन बिझनेसमधून इन्कम जनरेट केला आहे 65 कोटी रुपयाचा, जो इयर ऑन इयर बेसिसवर डिक्रीज झाला आहे, परंतु क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर थोडासा इन्क्रीज झाला आहे. तसेच रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने इन्फ्रास्ट्रक्चर बिझनेसमधून इन्कम जनरेट केला आहे 348 कोटी रुपयाचा, जो इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर बोथ केसमध्ये इन्क्रीज झाला आहे. आणि मित्रांनो रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचा इन्कम फ्रॉम ऑपरेशन, ज्यामध्ये रेग्युलेटरी इन्कम किंवा एक्सपेन्सेस इन्क्लूड आहे, तो आला आहे या कंपनीचा 12,382 कोटी रुपये, जो इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर इन्क्रीज झाला आहे. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचा फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर फोरचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले. आणि मित्रांनो रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने कोणत्या बिझनेसमधून किती इन्कम जनरेट केला आहे ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितले. तर मित्रांनो रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचा रेव्हेन्यू तर इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर डिक्रीज झाला आहे, परंतु मित्रांनो रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर म्हणा किंवा क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर म्हणा जबरदस्तपणे इन्क्रीज झाला आहे. आणि मित्रांनो याच्या मागचे कारण आहे रेग्युलेटरी इन्कम किंवा एक्सपेन्सेस. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.